नमस्कार मित्रांनो, आर्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस पाटील भरती 2026 पद आहे मित्रांनो, पोलीस पाटील प्रश्नपत्रिका संच क्रमांक 3 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा बघा, भारतरत्न पुरस्काराची सुरुवात केव्हापासून झालेली आहे? भारतरत्न पुरस्काराची सुरुवात ही केव्हापासून झालेली आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1954 पासून भारतरत्न पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, तपकिरी क्रांती कशाशी संबंधित आहे? तपकिरी क्रांती ही कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे चामडे उत्पादनाशी तपकिरी क्रांती ही संबंधित आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, भारतातील पहिले वायफाय गाव कोणते आहे? भारतातील पहिले वायफाय गाव कोणते ठरलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पाचगाव. पाचगाव काय मित्रांनो? हे भारतातील पहिले वायफाय गाव आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, माहितीची देवाण व घेवाण कशी करावी यासाठीच्या नियमावलीस काय म्हणतात? पहा, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, विज्ञानचा आहे. माहितीची देवाणघेवाण कशी करावी यासाठीच्या नियमावलीस काय म्हणजे म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे प्रोटोकॉल असे म्हटले जाते. काय म्हटले जाते मित्रांनो? प्रोटोकॉल. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, ट्रिपल तलाक पद्धती घटनाबाह्य आहे असा निकाल कोणत्या उच्च न्यायालयाने दिलेला होता? ट्रिपल तलाक हा पद्धती घटनाबाह्य आहे असा निकाल कोणत्या उच्च न्यायालयाने दिला होता? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अलाहाबाद या उच्च न्यायालयाने दिला होता. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, जोसेफ मॅझिनीचे चरित्र कोणी लिहिलेले आहे? जोसेफ मॅझिनीचे चरित्र हे कोणी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे विंदा सावरकर यांनी जोसेफ मॅझिनीचे चरित्र हे त्यांनी लिहिलेले आहे. कोणी लिहिलेले मित्रांनो? विदा सावरकर. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, भारताचे पितामह असे कोणास संबोधले जाते? भारताचे पितामह असे कोणास ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह असे संबोधले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, खालीलपैकी कोणता उदासीन वायू आहे? खालीलपैकी कोणता वायू आहे जो उदासीन वायू आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मिथेन. मिथेन काय मित्रांनो? हा उदासीन वायू आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, भारत स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? भारत स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आचार्य कृपलानी. हे काय होते मित्रांनो? भारत स्वतंत्र झाला तेव्हा ते राष्ट्रीय काँग्रेसचे ते अध्यक्ष होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, डॅश हा प्रथम रंग नाही. खालीलपैकी कोणता आहे जो प्रथम रंग नाही? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पिवळा हा काय मित्रांनो? प्रथम रंग नाही. बाकीचे लाल, निळा आणि हिरवा हे प्रथम रंग आहेत, पण पिवळा रंग हा प्रथम नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हा कोणत्या राज्यामध्ये आहे? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे आसाम या राज्यामध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, विदुर या शब्दाची स्त्रीलिंगी शब्द कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. विदुर या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे विधवा. विदुरचं स्त्रीलिंगी रूप म्हणजे काय मित्रांनो? विधवा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, सिंगापूरमध्ये वापरले जाणारे चलन कोणते आहे? सिंगापूरमध्ये वापरले जाणारे चलन कोणते आहे ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे डॉलर. डॉलर काय मित्रांनो? सिंगापूरमध्ये वापरले जाणारे चलन आहे. कोणते आहे? डॉलर. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, उगवत्या सूर्याचा देश कोणता आहे? उगवत्या सूर्याचा देश आपल्याला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जापान. जापान काय मित्रांनो? उगवत्या सूर्याचा देश म्हणजे जापान आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहेत? मृत्युंजय या कादंबरीचे लेखक आपल्याला सांगायचे आहे.
ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे शिवाजी सावंत. हे काय मित्रांनो, मृत्युंजय या कादंबरीचे लेखक आहेत. कोण आहेत? शिवाजी सावंत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, शरद गांधी या संबोधनाने कोणाला ओळखले जाते? शरद गांधी या संबोधनाने कोणाला ओळखले जाते? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो, परीक्षेला वारंवार विचारण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे खान अब्दुल गफार खान यांना शरद गांधी म्हणून असे ओळखले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, डॅडाचा दिवस योग दिवस म्हणून साजरा केला जातो. डॅडाचा दिवस योग दिवस म्हणून साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 21 जून या दिवशी भारतामध्ये योग दिवस म्हणून साजरा केला जातो. कोणता मित्रांनो? 21 जून. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारताच्या अभियानाची घोषणा कधी केलेली आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची घोषणा कधी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 2 ऑक्टोबर 2014 रोजी ही घोषणा दिलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, जय जवान जय किसान हे उद्गार कोणाचे होते? जय जवान जय किसान हे उद्गार कोणाचे होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे लाल बहादूर शास्त्री यांचे जय जवान जय किसान हे उद्गार होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, सत्यशोधक समाज स्थापना कोणी केलेली आहे? सत्यशोधक समाज स्थापना ही कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज स्थापना केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, ललिता बाबर ही आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची आघाडीची डॅडॅश आहे. ललिता बाबर ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची भारताची आघाडीची डॅडॅशी आहे. म्हणजे कोणता खेळ खेळणारी आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे धावपटूशी संबंधित आहे. काय मित्रांनो? धावपटू. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? कोणता धातू आहे जो लोखंडाचे गंजणे रोखत असतो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे जस्त. जस्त काय मित्रांनो? लोखंडाचे गंजणे ते थांबत असतो, म्हणजे थांबित असतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, महाराष्ट्राचे व्याघ्रदूत म्हणून कोणास नाम उल्लेख कराल? महाराष्ट्राचे व्याघ्रदूत म्हणून कोणाचा नाम उल्लेख कराल? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अमिताभ बच्चन. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, अंतराळात फुललेले पहिले फूल कोणते आहे? अंतराळात फुललेले पहिले फूल आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे झोनिया. काय मित्रांनो? झोनिया. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, अमृत महोत्सव कोणत्या वर्षी साजरा केला जातो? अमृत महोत्सव कोणत्या वर्षी साजरा केला जातो? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. हा पण ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अमृत महोत्सव हा साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांची कमाल संख्या किती आहे? महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांची कमाल संख्या किती आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 288 ही कमाल संख्या आहे. किती आहे मित्रांनो? 288. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, महाराष्ट्राचा अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्राचा अति दक्षिणेकडील जिल्हा आपल्याला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा. काय मित्रांनो? अति दक्षिणेकडील जिल्हा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, ग्रामपंचायतीतील सर्वात जास्त संख्या किती असू शकते? ग्रामपंचायतीतील सर्वात जास्त संख्या ही किती असू शकते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 17 ही सर्वात जास्त संख्या असू शकते. म्हणजे किती आहे मित्रांनो? 7 ते 17 ही असू शकते मित्रांनो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक महानगरपालिका आहेत? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महानगरपालिका आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ठाणे. ठाणे या ठिकाणी सर्वात जास्त महानगरपालिका आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये नोबेल पुरस्कार हा दिला जात नाही? खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये हा नोबेल पुरस्कार हा दिला जात नाही? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कला क्षेत्रामध्ये नोबेल पुरस्कार हा दिला जात नाही. शांतता, साहित्य आणि रसायनशास्त्रामध्ये दिला जातो, पण कला क्षेत्रामध्ये दिला जात नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम डॅडॅश देशाने बहाल केलेला आहे. स्त्रियांना मतदानाचा हक्क हा सर्वप्रथम डॅडॅश देशाने बहाल केलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे न्यूझीलंड या देशाने सर्वप्रथम स्त्रियांना मतदानाचा हक्क हा बहाल केलेला आहे.
हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, कल्याण सोना ही कोणत्या धान्याची जात आहे? कल्याण सोना ही कोणत्या धान्याची जात आपल्याला आहे ते ओळखायची आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गहू या पिकाची जात आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, जो देशासाठी बलिदान करतो त्याला आपण काय म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे हुतात्मा असे म्हटले जाते, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, हा ही हे सर्वनामाचे प्रकार आपल्याला सांगायचा आहे. हा ही हे या सर्वनामाचा आपला प्रकार सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे दर्शक सर्वनाम आहे. काय मित्रांनो? दर्शक सर्वनाम हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे नागपूर या ठिकाणी आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, मिनी ही कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे? मिनी ही कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे अरुणाचल प्रदेशची मिनी ही प्रमुख भाषा आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, सादिक अली खां हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? सादिक अली खां हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे वीणाशी संबंधित आहे. काय मित्रांनो? वीणा हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, गिरजा ही कोणत्या पिकाची प्रमुख जात आहे? गिरजा ही कोणत्या पिकाची प्रमुख जात आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे एरंडी या प्रमुख पिकाची जात म्हणजे गिरजा ही आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, बेडसा हे गुफा मंदिर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बेडसा हे गुफा मंदिर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पुणे या जिल्ह्यामध्ये हे बेडसा हे गुफा मंदिर आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, मराठीतील आद्य कवी कोण आहे? मराठीतील आद्य कवी हे कोणाला म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मुकुंदराज यांना मराठीतील आद्य कवी असे म्हटले जाते, हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो आपले 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.